वृषभ राशी 40 नंतर सोन्याची वेळ, पण म्हातारपणात कसल्या कसल्या कसोट्या द्याव्या लागतात. वृषभ राशीचं म्हातारपण. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. वृषभ राशीचे म्हातारपण कसे असते? वृषभ राशीचं म्हातारपण म्हणजे स्थैर्य, सुखसोयी, ऐश्वर्य आणि कुटुंबाच्या उबेतलं आयुष्य. हे लोक जन्मतःच सुखसोयींना जास्त महत्त्व देतात, त्यामुळे म्हातारपणात ते स्वतःसाठी आराम, शांतता आणि ऐश्वर्य निश्चित करून ठेवतात. 1. स्थैर्याचा आनंद. वृषभ राशीचे लोक आयुष्यभर कष्ट करून जे काही कमवतात त्याचा उपभोग ते म्हातारपणी निश्चिंतपणे घेतात. घर, जमीन, जुमला, बँक बॅलन्स, दागिने ही सगळी स्थावर संपत्ती म्हातारपणात त्यांना सुरक्षिततेचा आधार देते. 2. ऐश्वर्यपूर्ण जीवनशैली. ते म्हातारपणात साधेपणा न स्वीकारता थोडं राजेशाही जीवन जगतात. चांगलं अन्न, सुंदर वस्त्र, आरामदायी घर, सुखसोयींचा वापर हे सर्व त्यांच्या वृद्धापकाळातही टिकून राहतं. 3. कुटुंबाच्या केंद्रस्थानी. वृषभ राशीचे लोक म्हातारपणी कुटुंबातील सर्वांचा आधारस्तंभ बनतात. मुलं, सुना, नातवंड यांच्यात ते केंद्रबिंदू बनतात. कुटुंबात निर्णय घेताना त्यांचा सल्ला महत्त्वाचा मानला जातो. 4. संगीत कलाप्रेमी वृत्ती. म्हातारपणाही त्यांचा स्वभाव संगीत, कला, निसर्ग, सौंदर्य आणि धार्मिक कार्याकडे झुकतो. काहीजण मंदिरात सेवा, भजन, दानधर्म यात रममाण होतात. 5. आध्यात्मिक झुकाव. 60 नंतर त्यांच्या धार्मिकतेचा आणि आध्यात्मिकतेचा ओढा वाढतो. गावी असो वा शहरात ते देवपूजा, तीर्थयात्रा, धार्मिक विधी यांना खूप महत्त्व देतात. 6. शांत पण हट्टी वृत्ती. म्हातारपणी ते शांत, संयमी पण हट्टी राहतात. आपले विचार बदलायला त्यांना फारसा आवडत नाही. म्हणूनच कधीकधी नव्या पिढीशी मतभेद होतात. 7. आरामशीर आणि समाधानशील. वृषभ राशी म्हातारपणी मी जेवढं कमावलं तेवढ्यात मी सुखी आहे अशी समाधानाची भावना ठेवतात. खूप धडपड करण्यापेक्षा निवांतपणे जगणं त्यांना आवडतं. वृषभ राशींचं म्हातारपण हे ऐश्वर्य, स्थैर्य, कुटुंबाचं प्रेम आणि आध्यात्मिक झुकावाने भरलेलं असतं. त्यांना म्हातारपणात जास्त कष्ट, संघर्ष, आर्थिक समस्या भेडसावत नाहीत. पण आरोग्याच्या समस्या आणि हट्टी स्वभावामुळे निर्माण होणारे कुटुंबातील मतभेद हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरू शकतं. वृषभ राशीचं भाग्य 40 नंतर का उजळते? वृषभ राशीचे लोक आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष, जबाबदाऱ्या, स्थैर्याची धडपड यात गुंतलेले असतात. पण 40 ओलांडल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील ग्रहस्थिती, अनुभव आणि पूर्वीची कष्टाची पायाभरणीमुळे मोठा बदल घडतो. प्रमुख कारणं. 1. शुक्राचा प्रभाव. वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. हा ग्रह सौंदर्य, ऐश्वर्य, पैसा आणि सुख याचा कारक मानला जातो. 40 नंतर शुक्राची परिपक्वता वाढते आणि तो व्यक्तीला संपत्ती, मान, सन्मान आणि स्थैर्य देऊ लागतो. 2. कष्टाचे फळ मिळणं. वृषभ राशीचे लोक आयुष्याच्या पहिल्या अर्ध्यात खूप कष्ट करतात, पण त्यांची मेहनत तात्काळ दिसून येत नाही. मात्र 40 नंतर त्यांना आर्थिक स्थिरता, व्यवसायातील प्रगती आणि करिअरमधील उंची मिळते. 3. स्थावर मालमत्ता आणि जमिनीचा लाभ. 40 नंतर वृषभ राशीच्या लोकांना घर, जमीन, जुमला, मालमत्ता, बँक बॅलन्स यात वाढ होते. पूर्वी केलेली गुंतवणूक, खरेदी केलेली मालमत्ता चांगल्या किमतीला मिळून त्यांचा आर्थिक पाया भक्कम होतो. 4. कौटुंबिक स्थैर्य. 40 पर्यंत कुटुंब वाढवणे, मुलं शिक्षणात आणणे, जबाबदाऱ्या सांभाळणे यात त्यांचं आयुष्य जातं. पण 40 नंतर मुलं स्थिरावतात, आर्थिक ओझं कमी होतं आणि ते स्वतःसाठी आरामशीर आयुष्य जगू शकतात. 5. नशिबाची साथ. वृषभ राशीच्या लोकांना 40 नंतर नवीन संधी, अनपेक्षित लाभ, वारसा, उच्च पदाचा लाभ होतो. काही वेळा नशीब त्यांना अचानक समृद्धी किंवा मानसन्मान देतं. वयाच्या टप्प्यानुसार बदल. 40 ते 50 वर्षे व्यवसाय, नोकरी स्थिर होते, कमाई वाढते, घरगुती सुखसोयी येतात. 50 ते 60 वर्षे स्थावर मालमत्तेत भर, समाजात प्रतिष्ठा, मुलांकडून आधार मिळतो. 60 नंतर भाग्य, आध्यात्मिक ओढ, नातवंडांचं प्रेम, समाधानाची भावना वाढते. 40 नंतर वृषभ राशीचे भाग्य उजळते, कारण त्यांनी आधी केलेल्या कष्टांची फळे आता मिळतात. शुक्रग्रहाची कृपा वाढते आणि आयुष्याला स्थैर्य मिळतं. या वयात ते खरंच ऐश्वर्य, सुखसोयी आणि समाधान अनुभवतात. वृषभ राशीचा स्वभाव आणि म्हातारपणातील आव्हाने. वृषभ राशीचे लोक मुळात स्थिर, जिद्दी, कष्टाळू पण आळशीपणाकडे झुकणारे असतात. म्हातारपणात हाच स्वभाव त्यांच्या आयुष्यात काही विशेष आनंद तर काही आव्हाने घेऊन येतो. 1. हट्टी स्वभाव. वृषभ राशीचे लोक आयुष्यभर स्वतःच्या मतांवर ठाम असतात. म्हातारपणी हा हट्टीपणा अजून वाढतो. मुलं, नातवंड आधुनिक विचारसरणी स्वीकारतात. पण वृषभ व्यक्तींचा स्वभाव असा की त्यांना आपल्या काळातलं बरोबर होतं असं वाटतं. त्यामुळे पिढ्यांच्यात मतभेद, घरात तणाव निर्माण होऊ शकतो. 2. आळशी वृत्ती. वृषभ राशीला आराम, सुखसोयींमध्ये जगणं आवडतं. म्हातारपणात ही आळशी वृत्ती शरीरावर परिणाम करते. वजन वाढणे, रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, हृदयविकार अशा समस्या वाढतात. त्यामुळे म्हातारपणी त्यांना आराम हवा पण शरीर साथ देत नाही असा विरोधाभास सहन करावा लागतो. 3. अतिसंवेदनशीलता.
वृषभ राशीचे लोक मनाने कोमल असतात. म्हातारपणात ही संवेदनशीलता अधिक ठळक होते. मुलांनी फोन न करणं, नातवंडांनी लक्ष न देणं, कुटुंबानी सल्ला न घेणं या छोट्या गोष्टींनी ते दुखावतात. त्यामुळे त्यांना कधीकधी एकाकीपणा व भावनिक असुरक्षितता जाणवते. त्यामुळे मानसिक ताण वाढतो. 4. संपत्ती व मालमत्तेचे ओझे. वृषभ राशी बहुतेक वेळा म्हातारपणी भरपूर मालमत्तेचे मालक असतात. पण हीच मालमत्ता कधीकधी कौटुंबिक वाद, वारसा हक्काच्या समस्या, भांडणे याचं कारण ठरते. त्यांचा हट्टीपणा व जिद्द यात भर घालत असल्याने मुलांबरोबर किंवा भावंडांबरोबर संघर्ष होऊ शकतो. 5. बदल स्वीकारण्याची अडचण. वृषभ लोक स्थिरतेवर जगतात. म्हातारपणी ते नव्या तंत्रज्ञान, नवे विचार, नवी जीवनशैली सहज स्वीकारू शकत नाहीत. मोबाईल, इंटरनेट, नवीन पद्धती यांपासून ते दूर राहतात. त्यामुळे त्यांना वाटतं की जग पुढे गेलं पण आपण मागे पडलो, आणि हा हिनगंड त्यांच्या मनाला त्रास देतो. 6. जड स्वभावामुळे ताण. म्हातारपणात वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव जरा संशयी, रागीट आणि जड होतो. त्यामुळे कधीकधी मुलं व नातवंड त्यांच्या जवळ राहायला कचरतात. त्यामुळे वृषभ राशी व्यक्ती मनाने अधिक त्रस्त होऊ शकतात. वृषभ राशीचं म्हातारपण एकीकडे संपत्ती, ऐश्वर्य, कुटुंबाचा प्रेम, नातवंडांचं लाड, धार्मिक शांती आणि समाधानाने भरलेलं असतं. पण दुसरीकडे त्यांना आरोग्याच्या समस्या, हट्टी स्वभावामुळे होणारे वाद, संपत्तीवरून उद्भवणारे तणाव आणि एकाकीपणाची भावना यांचा सामना करावा लागतो. जर वृषभ राशीच्या लोकांनी म्हातारपणात आरोग्याकडे जास्त लक्ष दिलं, हट्टीपणा कमी करून लवचिकता ठेवली, बदलत्या काळाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आणि भावनिक जडत्वाऐवजी पॉझिटिव्हिटी स्वीकारली, तर त्यांचा म्हातारपण खरंच राजेशाही सुखातलं, समाधानाने परिपूर्ण आणि आध्यात्मिक प्रकाशाने उजळलेलं ठरेल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.